हाय, गुड आफ्टरनून. मी आहे अंकिता. मी आता आलेली आहे इथे सिल्वर सन रिसॉर्ट म्हणजे जे दापोलीमध्ये आहे. महाबळेश्वरवरून आम्ही 3 तासाचा प्रवास केला बाईकवरून आणि तिथून आता आम्ही इथे रिसॉर्टला आलेलो आहे. ॲक्चुअली हे रिसॉर्ट चूज करण्याचं रिझन म्हणजे की हे रिसॉर्टमध्ये म्हणजे खूप असं मस्त आहे. नेचरमध्ये ग्रीनरी खूप आहे. तुम्ही बघू शकता. वरती इथे कोकोनट ट्रीज वगैरे आहेत. छान असं ग्रीनरी आहे सगळीकडे. आणि समोरच सी व्ह्यू आहे. सी व्ह्यू आहे. नंतर मी दाखवते तुम्हाला तिकडे. बघा किती मस्त असं आहे इथे हे नेचरच्या सानिध्यामध्ये. आणि तिकडे बघा माझ्या लेफ्ट साइडला तिथे जे आहे ते काही फंक्शन्स वगैरे असेल वेडिंग बिडिंग तर ते तिथे करतात. ओव्हरऑल खूप चांगलं असं नेचरच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे आम्ही हा रिसॉर्ट चूज केलेला आहे. आणि सगळीकडनं पूर्ण हे कॉटेज आहे इकडे. बघू शकता हे कॉटेज आहेत छोटे छोटे. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमचा रूम जो आम्ही बुक केलाय या माझ्यासोबत. इथे किती इथे फ्लॉवर्स पण किती छान आहे एकदम मस्त असं आमच्या रूमच्याच शेजारी आहे. ही हा कॉटेज आम्ही बुक केलेला आहे. तर आमचं जे कॉटेज आहे C1 आहे. नंबर आहे रूमचा. आता मी तुम्हाला रूम दाखवते आमच्या आतून. या माझ्यासोबत. तर इथे बघू शकता तुम्ही इकडे टीव्ही आहे जो प्रत्येक ह्याच्यामध्ये असतोच रूम मध्ये. तर इथे टीव्ही आहे. प्लस इथे आहे ते टी पॅकेट्स आहेत वगैरे, दूध वगैरे आहे, कप्स आहेत, पाण्याचे बॉटल्स, रिमोट्स वगैरे ठेवायला आणि एक छोटासा मिनी फ्रिज पण त्यांनी दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. मी त्याच्यामध्ये बियर ठेवलेत. हे छोटासा फ्रीज आहे. परत किंग साइज बेड आहे. हा किंग साइज बेड इथे दिलेला आहे. प्लस दोन्ही साइडला टेबल्स आहेत वगैरे, किटली वगैरे काही ठेवू शकता तुम्ही. तुमचं मेकअपचं सामान वगैरे ठेवू शकता. टेलिफोन आहे. रूम सर्व्हिससाठी तुम्ही कॉल करू शकता याच्यावरती. आणि मिरर आहे. आपल्याला मेकअप वगैरे काही करायचं असेल तर मिरर पण अवेलेबल केलेला आहे. टेबल आहे. आपण क्लोथ्स वगैरे आपले काही कपडे वस्तू ठेवू शकता. प्लस हे बघा ना, ही विंडो बघा. विंडो आहे मस्त. पूर्ण विंडोच्या बाहेर पण पूर्ण नेचर आपल्याला दिसते. आता तुम्हाला मी आमचा वॉशरूम दाखवते. हे बघा. बघू शकता क्लीन आहे एकदम. इथे बाथरूम आहे आणि तिकडे अंघोळीसाठी व्यवस्था आहे असं हे आहे. टॉयलेट्स वगैरे आहेत. इथे एक टेबल आहे. वॉर्डरोब इथे दिलेला आहे. जर आपल्याला काही ठेवायचं असेल तर वस्तू वगैरे तर आपण आपल्या कपाटामध्ये ठेवू शकता. प्लस इथे लॉकरची पण सुविधा दिलेली आहे. जर आपल्याला काही म्हणजे आपल्या वस्तू ठेवायचं असेल मौल्यवान तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. लॉक करू शकता बाहेर जायच्या वेळेस. इथे पण बघा तुम्ही एक मस्त असं व्ह्यू येतं इथे. पूर्ण आम्हाला इथून सगळं दिसतं. सी पूर्ण कव्हर होते. सी व्ह्यू पूर्ण आहे इकडे. पूर्ण गार्डन गार्डन आहे. तिथे पण टेबल आहे. किटली दिलेली आहे. जर काही चहा पाणी वगैरे गरम करू शकता, कॉफी वगैरे काही करण्यासाठी इथे किटली पण अवेलेबल आहे. प्लस इथे गप्पा मारण्यासाठी टेबल दिलेला आहे. संध्याकाळी आपण मस्त बसून आपल्या कपल्स वगैरे कोणी असेल तर आपण त्याच्याबरोबर बसून इथे गप्पा मारू शकतो. सी व्ह्यू दिसतोय तर मी आता तुम्हाला घेऊन जाते बघायला. तुम्ही इकडे बघू शकता लंच डिनर करण्यासाठी इथे हे आहे. प्लस इथे बघा पारंपरिक अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. जातं आहे, उखळ आहे, मिसळ हे तुळशी वृंदावन आहे, तांब्याची भांडी वगैरे हे सर्व पारंपरिक इथे डेकोरेट करून ठेवलेलं आहे त्यांनी. खूप आता आम्ही हे हॉटेल आहे आणि हॉटेलच्या इथे लागूनच आम्ही बीच वरती आलेलो आहे. हा मुरुड बीच आहे. तर तुम्ही समोर बघू शकता बीच आहे. इथे तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी करायच्या असतील तर ते तुम्ही करू शकता. हॉर्स रायडिंग वगैरे
बीच बघा किती मस्त आहे. अथांग पसरलेला. स्टॉप कर, हाय, गुड इव्हनिंग. आता आम्ही चाललोय कड्यावरचा गणपती बघायला. तर आम्हाला समोरच आहे ना, एक समुद्र लागलेला आहे. तर तो मी तुम्हाला दाखवते. कड्यावरचा गणपती बघायला जातानाच आम्हाला हा हर्णे बंदर लागलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे हा सगळा पूर्ण हर्णे बंदर आहे. खालती इथे बोटिंग वगैरे बोटी आहेत जिथे मासेमारी होते सकाळची. तर हे बघू शकता तुम्ही किती मस्त. ऍक्च्युली टाइमपास मूवीची शूटिंग पण ह्याच बीच वरती झाली आहे. हा बीच तुम्हाला मी दाखवते. आम्ही आता पोहोचलोय कड्यावरच्या गणपतीच्या इथे. हे बघा, हे गेट आहे आतमध्ये एंटर करायचं. इथे शंकराची मूर्ती आहे बघा. रिव्हिल. हाय, गुड आफ्टरनून. आता आम्ही आलो आहे परशुराम भूमी दापोलीला, जे आमच्या हॉटेलपासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. तर चला बघायला. ते बघा, तिकडे परशुरामाची मोठी मूर्ती आहे, तुम्हाला दिसते. पण आतमध्ये येईल. इथे बघा परशुरामाची मोठी मूर्ती आहे. इकडे तुम्ही बघू शकता इन्फॉर्मेशन दिलेली आहे परशुराम भूमीबद्दल. आपण आतमध्ये आता जाऊ. परशुरामाची मूर्ती ही पृथ्वीच्या अर्धगोलाकार वरती ठेवलेली आहे, बांधलेली आहे. आता आपण या आतमध्ये जाऊया. परशुरामाची मूर्ती इकडे आहे. आता आम्ही आलो आहे चंडिका देवी मंदिर स्वयंभू दापोलीला. पहिले आम्ही गेलो परशुराम भूमीला, तिकडचा स्पॉट केल्याच्या नंतर तिथून 15 किलोमीटर अंतरावरती स्वयंभू चंडिका देवी मंदिर दाभोळ, इकडे आता आम्ही आलेलो आहे. चंडिका देवी मंदिर दाभोळ.
आम्ही एंट्री करत आहे आता आतमध्ये जायला. आता 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे मंदिर. तर हा असा रस्ता चाललाय नागमोडी वळणा घेत मंदिरामध्ये जाण्यासाठी. इथे बोलतात की देवी ही स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झाली आहे इकडे. तर आता आम्ही निघालोय जायला तिकडेच. परिसर किती मस्त आहे आसपास. चंडिका देवी मंदिर आहे. आता आम्ही तिथे एंट्री करतोय. आतमध्ये जाण्याचा मार्ग इकडून. मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. मंदिरामध्ये आता आम्ही जातोय ओटी. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आमचा चेकआउट टायमिंग आहे 11 वाजताचा आणि आता सकाळचे 10:30 वाजले. ऍक्च्युली निघायचं टाइम आहे पण मन तर करत नाहीये जायचं. 4 दिवस खूप एन्जॉय केला आम्ही. टापोळा, महाबळेश्वर आणि आता दापोली. तर आम्ही खूप सारे ठिकाणं पण बघितले. अजून ठिकाणं आम्हाला बघायची होती पण तेवढा वेळ नाहीये. वेळेवरची मर्यादा असल्यामुळे आम्हाला फक्त 2 दिवसामध्ये जितकं फिरता आलं तेवढं आम्ही बघितलं आहे. परशुराम भूमी, कड्यावरचा गणपती असे प्लेस बघितले. तर आता निघायची वेळ आली आहे. आपले बॅक टू वर्क. पण माझी इच्छा तर नाही होते. असं वाटत होतं की अजून 2 दिवस सुट्टी घ्यावी. अजून एक आठवडा प्रॉपर एन्जॉय करायला भेटलं असतं तर आम्हाला अजून प्लेसेस बघता आले असते, मजा करता आली असती. पण काय आता बघू नेक्स्ट टाइम कधी असा प्लॅन झाला तर आम्ही येऊ. पण ह्या रिसॉर्ट बद्दल बोलायचं झालं तर खूप एन्जॉय केला आम्ही. म्हणजे इथे सगळीकडे ग्रीनरी वगैरे मस्त आहे. नारळाचे ट्री आहेत. समुद्र आहे एकदम समोर. आम्हाला सी व्ह्यू भेटला होता. समुद्र आहे. तर खूप मस्त वाटलं इथे. म्हणजे खाण्यापिण्याची पण सोय मस्त होती. ब्रेकफास्ट मध्ये पण खूप काय काय होतं. म्हणजे अंड बिंड पुन्हा ब्रेड, बटर वगैरे, ब्रेक इडली वगैरे एकदम प्रॉपर. म्हणजे आम्हाला असं दुपारच्या जेवणाची तर गरजच लागली नाही. आम्ही 2 जण तर रात्रीच जेवायचो. ब्रेकफास्टच इतकं मस्त होतं ना तर आम्हाला भूकच लागायची नाही आणि पोट भरून खायला भेटायचं. मग आम्ही फक्त रात्रीचं इकडे तुम्हाला मी सांगते, सिल्वर सन रिसॉर्टला आलात ना तर तुम्ही इकडे एक माऊली म्हणून हॉटेल आहे. 2 मिनिटाच्याच अंतरावरती आहे. तर तुम्हाला सकाळी काही खायची तसं पण काही गरज नाही. ब्रेकफास्टच तुमचा पोट भरून होऊन जाईल. पण संध्याकाळी जर वाटलं तर तुम्ही तिथे जा, व्हिजिट करा. आम्ही 2 दिवस तिथे खाल्ले. नॉनव्हेज पण खूप मस्त आणि बजेट फ्रेंडली असल्यामुळे चांगलं वाटेल. बाकी बोलायचं तर हा व्हिडिओचा शेवट करायचा टाइम झालेला आहे. असं झालं की लाईफ मध्ये नेहमी ना किती पण कामं असले, किती पण हे असलं तरी थोडा वेळात वेळ काढून आपल्या माणसाला द्यावं आणि एन्जॉय करावं. काही दिवस यावं. लाईफ तर ते रुटीन चालूच राहणार आहे सकाळ संध्याकाळ. पण आपल्याला थोडं काही वेळ काढता आलं 4-5 दिवस तर काढावं. आपल्या फॅमिली सोबत यावं, खूप एन्जॉय करावं. मस्त 4 दिवस कारण की रिफ्रेश होतो ना आपण. आपल्याला काही आठवणी मेमोरी जमा करता येतात तर त्या कराव्या. तसं तुम्ही पण कधी आलात तर इथे या रिसॉर्टला भेट द्या. तर एवढं सगळं बोलून मी माझा व्हिडिओ संपवते. बाय बाय.